नमस्कार मंडळी, संक्रांतीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर माझी 3 वाजल्यानंतर जी पूजा करायची होती ती छान अशी पूजा झालेली होती. आमच्याकडे असे सुगड पुसतात आणि त्यावर असं ब्लाऊज पीस ठेवलेलं असतं झाकून आणि तशा पद्धतीने ही पूजा केली जाते. त्यानंतर सगळं जेवण वगैरे आटोपलं आणि आज रात्री गार्गीला ट्रेनिंग द्यायचं सेशन सुरू होतं. तर तिच्या पप्पांसोबत तिचं सुरू होतं, कारण की एखाद्या बॅडमिंटन खेळलं की दुसरा खेळणारच. त्यानंतरचा दुसरा दिवस आम्ही वोटिंग करून आलो आणि आम्ही सकाळी 7 वाजताच गेलो होतो वोट करायला. तरीसुद्धा भरपूर गर्दी होती आणि येताना मस्त असा नाश्ता वगैरे घेऊन आलो. खूप दिवसांनी असा चान्स आलेला की सगळेजण घरी असतात, कारण की रविवारसुद्धा म्हटलं नाही की रविवारी वेदूची क्लासेसला जायची खूप घाई असायची. सध्या आता जरा निवांत होतं, त्यामुळे म्हटलं चला मस्त खूप दिवसांनी असं आम्ही नेहमी असं करायचो की बाहेरून असं भरपूर नाश्ता आणायचा प्रत्येकाच्या आवडीचा आणि एक दिवस बसून खायचा आणि मग दुपारचं जेवण खूपच हलकं फुलकं असायचं किंवा कधी कधी नसायचंच. तर असं परत म्हटलं चला आज करूया आपण. आता मुलं पण घरी आहेत, आज कोणाची क्लास नाही किंवा अजून कोणाला कुठे जायचं नाही, काहीच नाही. तर भरपूर असा नाश्ता आणलेला होता. त्यामध्ये होते समोसा पाव होता, जिलेबी, फाफडा गरम गरम, त्यानंतर सुरईच्या वड्या असतात ना त्या होत्या आणि कसले तरी मेथीचे भजे होते. आमचे मिस्टर भजीप्रेमी, त्यामुळे ते सगळं होतं आणि मस्त असा नाश्ता आम्ही फस्त केला सगळ्यांनी मिळून बसून. आणि त्याचसोबत त्यानंतर मग असं ठरलं की चला मग मम्मी थोडासा पास्ता झाला तर बरं होईल. म्हणजे हे सगळं दुपारनंतरची गोष्ट आहे, म्हणजे जवळजवळ 3-4 वाजताची. आणि मग तेव्हा आम्ही ते बनवायला घेतलं होतं आणि त्याच्या आधी मिस्टरांनी मस्त अशी ह्याची भाजी बनवायला घेतली होती. काय म्हणतात त्याला, मुळ्याची पानं असतात ना ती. आणि आज तर काय दिवस कोणत्याच दिशेने निघाला होता कळलं नाही. माझी पोरगी एकदम शांततेने बसून अभ्यास करते. तर आज यांनी ठरवलं होतं, आधी तर मला फक्त भाजी चिरून देणार होते की तुला एकदम फाईन चॉप करून देतो. नंतर असं झालं की ठीक आहे चल मीच बनवतो. म्हटलं व्हेरी गुड, बनवा, मी शूट करते, हवं तर तुम्हीच बनवा. तर त्यांनी त्यांच्या पद्धतीने बनवत होते ते जसं नेहमी बनवतात त्या हिशोबाने. कारण की यांचं सगळं जे बॅचलर आहे ना ते स्वतः जेवण बनवायचं, मग ऑफिसला जायचं, टिफिन घेऊन जायचं, नाश्ता पण करायचा. तर अशा पद्धतीने गेले, त्यामुळे त्यांना छान जेवण बनवता येतं. आणि तुम्हालाही माहिती आहे की पुरुषांच्या हातचं जेवण ना चांगलं लागतं, कारण की खूप सारे शेफ्स हे पुरुषच आहेत. तर यांच्या हातची भाजी आवडते मला, फक्त थोडीशी ना तिखट होते. यांना झणझणीत जास्त आवडतं आणि मला ते झेपत नाही. पण यावेळी जरा बेताने त्यांनी केलेलं होतं. तर अशी छान पालक याच्यामध्ये मुळ्याची जी भाजी आहे ना, मुळ्याची पानं टाकून झालेली होती आणि मग त्याला छान व्यवस्थित परतून घ्यायचं होतं. खरंच भाजी छान झालेली होती, नाही असं नाही. आणि इथे टाकलेलं होतं मीठ. आता मी काही म्हटलं की हे नंतर टाका किंवा हे आधी टाका, ते म्हणाले नाही आम्ही असंच करतो. म्हटलं ओके तुम्ही तसंच करा. त्यामुळे मी काही त्याच्यामध्ये बडबड केली नाही, त्यांना वाटेल तसं करू. त्यांनी अशी बनवलेली भाजी आम्ही भाकरीसोबत फस्त केली आणि मग माझ्या मैत्रिणींना छान असे लाडू आणून दिले होते. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. मीही सगळ्यांना वाटले माझ्या घरचे लाडू.